मी फक्त टाइम टाइम गोष्टी करतोय. एक कॉन्सेप्ट आहे, थोडं ऐका आणि मी तुम्हाला त्याचे प्रश्न पण देणार आहे. असे काही क्वेशन्स आहेत, जे तुम्हाला वाटतात तुमच्या आता सिलेबसमध्ये नाहीत, पण ते ॲक्चुअली एक्झाममध्ये विचारले जातात. विचारलेले आहेत. सिलेबसमध्ये नाही म्हणून विचारलेले आहेत. सिटी त्यांच्या पेपरला सिलेबस ओमिटेड म्हणलेले 4 प्रश्न आले होते. 4 प्रश्न आले होते आणि आपण ते सगळे शिकवल्यामुळे त्यांना जमले. ज्यांनी त्याचा अभ्यासच केला नाही, त्यांचे ते मार्क्स गेले. बोर्ड बोलू देत नाही. तिथं बोर्ड काय म्हणते, आम्ही आहे त्याच कॉन्सेप्टला धरूनच विचारलंय. असतं. काही कॉन्सेप्ट असतात. मी एवढंच म्हणतो, आपण कशाला रिस्क घ्यायची? 2 मिनिटात कॉन्सेप्ट शिकलेला कधी बेटर? आज नाही उद्या कामाला येईल. पुढच्या वर्गात कामाला येणारच आहे. ते कुठं वाईट जाणार आहे. पुढे चालून तुम्ही 11वी-12वीला फिजिक्समध्ये 12वीला जेव्हा आपण फिजिक्समध्ये रे ऑप्टिक्स करू, तिथे तिथे तुम्हाला प्रिझमच्या फॉर्म्युल्यामध्ये सिमिलर ट्रायंगलचं काम पडणारच. तर तिथे तो कॉन्सेप्ट लागतोच. तर कामाला येणारच आहे. वाया काही जात नसतं बेटा. नॉलेज कधीच वाया जात नाही. आता बघा, सिमिलॅरिटीमध्ये एक कॉन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स. 2 सिमिलर ट्रायंगल्स. आता याच्यात एक गंमत आहे. आपण पहिल्या दिवशी काही प्रॉपर्टी शिकलो होतो, आठवते? डिफरंट हाईट अँड बेस, सेम हाईट, सेम बेस अँड बोथ सेम. 4 केसेस होत्या पहा त्या दिवशी. तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स. तर तुम्हाला वाटते परत तोच टॉपिक आहे का? नाही. तिथे रेशिओज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स होता. इथे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आहे. हा फरक आहे. म्हणजे इथं ऑलरेडी 2 ट्रायंगल सिमिलर असतात, गिव्हन. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याला यूज करून काढायचं आहे. आता याचं प्रूफ नाही. याचं प्रूफ तुम्हाला विचारतही नाही. ॲक्चुअली आता हे नाहीच आहे. तुमच्या ह्याच्यातून ओमिट केलेलं आहे. जी तुमची 6.4 एक्सरसाइज होती ना, ती ह्याच्यावर होती. जुन्या सिलेबसमध्ये. मागच्या वर्षीपर्यंत ते होतं. यावर्षी तर तेही कमी करून टाकली. सगळंच कमी करायचं. म्हणजे पुस्तक काय ठेवतील की नाही वाटायलंय मला. आता बघा, म्हणजे आमच्या अनुष्काच्या 10वी पर्यंत ते कुठे 4 पानाचं पुस्तक हातात देतील की. असंच वाटायलंय मला तर. एका पानावर 4 धडे. असंच करतात काही दिवसात. तर बघा, इफ आपण 2 ट्रायंगल करू, एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर. कंडिशन अशी असणार, ते सिमिलर असले पाहिजे. फर्स्ट कंडिशन. गिव्हन ट्रायंगल्स मस्ट बी सिमिलर. कारण त्याचा एरियाचा रेशो घ्यायचा आहे. बस. तर आपल्याला माहिती आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. When two triangles are similar, याचा लांबल्याचं स्टेटमेंट सांगतो. ते डोक्याच्या वर जाते. आता हे समजते इथं. आधी लिहितो, मग स्टेटमेंट सांगतो. काय होतं बघा. रेशो घ्या एबीचा पीक्यू सोबत. बीसी इज टू क्यूआर. एसी इज टू पीआर. इथपर्यंत शिकलोय आपण. बट हा काय सांगतो, दॅट्स इट. रेशो लिहायचा आणि रेशोच्या प्रत्येक रेशो मधला जो अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट असतो, त्यांची स्क्वेअर करायची. आता आपल्याला माहिती आहे, इंडायसिसची प्रॉपर्टी आहे, बेस आणि न्यूमरेटर दोघांचा सेम पॉवर आहे. तर तुम्ही याला असे लिहू शकता ना, याला तुम्ही AB इज टू PQ करून होल स्क्वेअर करू शकता ना. सर काय फरक पडते? खूप फरक पडतो. कसा पडतो हेही तुम्हाला सांगेन. BC इज टू QR त्याचा होल स्क्वेअर करा. हे आणि हे आन्सर सेम देणार, नो डाउट. पण फरक कसा पडतो, जर मी तुम्हाला कधी म्हटलं, की एका ट्रायंगलची समजा एबीची साइड 4 सेंटीमीटर आहे. ओके. आणि PQची साइड लेट्स से 10 सेंटीमीटर आहे. तर तुम्ही काय करणार? दोघांचा स्क्वेअर. मग याला किती लिहिणार? 16. मग याला लिहिणार 100. मग याला तुम्ही डिव्हाइड करणार.
आणि एरिया किती काढणार? 4:25. ठीक आहे? नो प्रॉब्लेम. हे झालं जसं दिलं तसं करणे. याला मराठीत एक नाव होतं बघ, एक म्हण आहे. "सांग बाळू." ठीक आहे? जेवढं म्हणलं तेवढंच करणारा आणि दुसरा असते डोकं लावणारा. तो असं लॉजिक लावतो. यालाच OR मध्ये मी कसं लिहितो पहा. मी 4 स्क्वेअर बाय 10 स्क्वेअरला सेपरेटली स्क्वेअर करून कशाला डिव्हाईड करू? मला इंडायसेस काय सांगतं? बाबा आधी सिम्प्लिफाय कर मग स्क्वेअर कर. तर ते काय सांगेल? याला आधी मध्ये नीट करा ना. तर बघा आन्सर 4:25 येते की नाही? तर बेटर वे कोणता आहे कॅल्क्युलेशनचा? सेकंड वाला. कारण इथे स्क्वेअर करत बसला तर मोठे-मोठे नंबर येतील. मोठ्या नंबरला पुन्हा डिव्हाईड करत बसताल मग डोकं खाजवताल कशाने डिव्हाईड करू? त्याच्यापेक्षा माझा तर एक नेहमीचा नियम आहे. फर्स्ट सिम्प्लिफाय देन कॅरी आउट ऑपरेशन्स. चालतंय. स्टोरी चालू राहते. कालचं एक बटन सांगितलं होतं माहिती आहे कोणीतरी दाबलं होतं. तूच होतास वाटतंय. हां. चला. तर धिस इज थेरम. हा एक थेरम आहे हां. याला म्हणतात थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तर थेरम काय सांगतो बघा. आता हे स्टेटमेंट ऐकल्यावर काहीच कळत नाही. आता हे पाहत-पाहत स्टेटमेंटकडे बघा सोपं जातं. द रेशिओ ऑफ areas of two similar triangles is equal to ratio of squares of their corresponding sides. आता हे लिहिल्यामुळे डोक्यात बसलं काय म्हणायलो होतं आपण. आता हे आपल्या समोर काहीच नाही, ब्लँक असतं आणि हे स्टेटमेंट बोललो असतं. तर अर्धं डोकं मेंदू हेच म्हणते कोणाचा स्क्वेअर कोणाचा रेशिओ. फिरतं डोक्यामध्ये ते स्टेटमेंट. तर ते नाही होऊ द्यायचं. काही बेसिक बेसिक थेरम्स आहेत. ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला खूप हेल्प करतात. ते लक्षात ठेवा. तर काय म्हणलं बघा परत? द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. झालं स्टेटमेंट. ॲक्युरेट स्टेटमेंट आहे. काहीच बदल नाही. तर याला असंही लिहित जा. मी तुम्हाला क्वेश्चन्स दाखवेल याचे कसे येतात. चांगले प्रश्न येतात. आणि याचे काही बेटर क्वेश्चन्स आहेत. इतके की म्हणजे डोक्याला मुंग्या येतात. कसं सॉल्व्ह करावं, कुठून सुरू करावं? थोडे चांगले-चांगले प्रश्न आहेत. ट्रायंगलशी रिलेटेड अजून एक छोटासा कॉन्सेप्ट. पहिला कॉन्सेप्ट संपला. ठीक आहे? याचं काय नाव होतं? थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ते लक्षात ठेवा. यूज झालं, होऊन जाईल. मी काही सॅम्पल क्वेश्चन घेईन तुमच्या याचे. त्याच्यावरून तुम्हाला कळेल परीक्षेत आलं तर ओळखायचं कसं, सोडवायचं कसं. चुकून विचारणार नाहीत होप सो. सिलेबस कमी करायचा, पेपरही कमी करावा. ठीक आहे? पण तसं नाही करत. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक शिकवलं होतं, परत एकदा रिपीट करेल. कोणता होता? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा थेरम. हे घेतलं होतं, पण परत एकदा सांगतो. कोणी विसरला असेल तर लक्षात ठेवा. 2-3 गोष्टी आहेत हां. खूप इंटरेस्टिंग आहेत. क्वेशन सॉल्व्हिंगमध्ये हेल्प होते. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीवर आपण काय बोललो होतो? कुठलाही एक ट्रायंगल घ्या. त्याच्या कोणत्याही एका अँगलचा बायसेक्टर काढा. बायसेक्टर त्याला 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाईड करतो. अँगल बायसेक्टर आहे, तर साइडचे 2 पार्ट करू नका. अँगलचेच होणार. पहा आपण याचा एक रेशो लिहिला होता परवा, आठवते? तर जेव्हा एक रेशो रे एडी अँगल बीएसीला बायसेक्ट करतो, त्यावेळेस या 2 साइडचं आणि इंटरसेक्ट झालेल्या साइडचं याचे 2 पार्ट झाले ना? कंपल्सरी नाही की हे 2 इक्वल असतील. हां, हा अँगल बायसेक्टरचा कशाचा असेल? इक्विलॅटरल ट्रायंगलचा असेल किंवा तो आयसोसेलेस ट्रायंगलचा असेल, तर मात्र तो अपोझिट साइडच्या मिडपॉइंट मधून जातो. हे स्पेशल केस आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग ट्रायंगल आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलची इंटरेस्टिंग गोष्ट काय असते? त्याचा जर इन सर्कल काढला, कसा काढायचा शिकवतो तुम्हाला याच वर्षी. इन सर्कल जर काढला किंवा त्याचाच जर तुम्ही सर्कम सर्कल काढला, तर बाहेर एक सर्कल आहे, आत एक सर्कल आहे. या दोन्ही सर्कलचा सेंटर फिक्स एकच असतो. ही एक खास गोष्ट आहे याच्यामध्ये.
त्याच्यानंतर तुम्ही जर या ट्रायंगलचा अँगल बायसेक्टर काढला, अँगल बायसेक्टर, तर तोच त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर पण असतो. तोच त्याचा अल्टिट्यूड पण असतो. म्हणजे एका दगडात कित्येक पक्षी मारता येतात. इतकं सोपं आहे याच्यात. हा स्पेशल ट्रायंगल आहे. ठीक आहे? तर इथे आपण पाहू अँगल बायसेक्टर काय करेल, इथे एक रेशो तयार करेल. मी तुम्हाला सांगितलं होतं, मी जर AB पासून सुरू केलं, तर रेशो काय घ्या? AB इज टू AC. हा रेशो. जिथून सुरू केलं, तिथून इकडं स्टार्ट करा. बघा, कुठं संपला? B जवळ. तर पुढचा रेशो B पासूनच स्टार्ट करा. BD इज टू DC. या दोघांचा रेशो या दोघांच्या रेशोला इक्वल असतो. त्याला म्हणतात अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. खूप कामाची प्रॉपर्टी आहे. एक से बढ़कर एक क्वेश्चन सॉल्व होतात. ठीक आहे? चला, जर मी हा अँगल बायसेक्टर असा काढला, मी एक रेशो लिहितो, पुढचा तुम्ही सांगा. QS इज टू SR कशाला सेम राहील? PQ इज टू PR. व्हेरी गुड. समजलं आता रेशोला कसं फिरवतात? आज इथून सुरू झाला, इकडंच व्हायला पाहिजे. कारण बघा, इकडून केला असता तर हा Qला संपत तर दुसरा Qला सुरू होणार. सेम गोष्ट आहे. तुमच्या सगळ्यांची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे शिकवताना लक्ष देणे. मी प्रत्येकाकडे पाहून शिकू शकत नाही. माझं लक्ष असते कोण काय करायला. तर तुम्ही स्वतःहून शिका. समजली ही प्रॉपर्टी? चला, पुढची थेअरी. मी बेसिक बेसिक गोष्टी सांगून द्यायला तुम्हाला. माहीत असाव्यात फक्त. आता एक अतिशय पॉवरफुल टूल आहे, ज्योमेट्रिक मीन. ठीक है? इसको हम बोलते हैं गुड मॉर्निंग, GM. ठीक है? ज्योमेट्रिक मीन. आता याची कंडिशन आहे. ट्रायंगल आपला म्हणजे चॅप्टर्स ट्रायंगल सुरू आहे, त्यामुळे सगळी स्टोरी ट्रायंगलचीच असणार. समजा आपण एक राईट अँगल ट्रायंगल घेऊ आणि त्याला फिरू. आठवते मी मागे बोललो होतो राईट अँगल ट्रायंगल काढा म्हणले की आपण नेहमी लहानपणीच काढतो. मोठेपणी असा ट्रायंगल असतो. हा पण माहित पाहिजे. कशाहून सर? मी आधीच राईट अँगल घेतलं, फक्त फिरवलं त्याला. तर राईट अँगल इथं होता, दिसला? पहिली कंडिशन. वेन, पहिला प्रश्न, गुड मॉर्निंग म्हणायचं केव्हा? म्हणजे वापरायचं केव्हा? जॉमेट्रिक मीन वापरायचं केव्हा? तर फक्त लक्षात घ्या, हा कुठे ऍप्लिकेबल आहे? इन केस ऑफ राईट ट्रायंगल ओनली. ठीक आहे? ही प्रॉपर्टी फक्त राईट अँगल ट्रायंगल मध्येच लागते. वेन, हे झालं वेन. दुसरा प्रश्न मग हाऊ. केव्हा वापरायचं कळलं. आता कसं वापरायचं हे पण सांगा. याच्यात कंडिशन आहे. विचित्रच कंडिशन आहे. एक तर काय असला पाहिजे? राईट अँगल ट्रायंगल. आहे का? आहे. मग काय करायचंय? त्या राईट अँगल ट्रायंगल मधून, नीट आहे का? त्या राईट अँगल ट्रायंगल मधूनच ऑपोजिट साइडवर परत एक परपेंडिक्युलरच टाकायचा आहे. म्हणजे याची सगळी स्टोरी राईट अँगल भोवतीच फिरते. So the triangle that we have chosen must be a right angle triangle. Then drop a perpendicular from the right angle to its opposite sides. Opposite side वर टाका. इथे इंटरसेक्शन भेटेल. खेळ खतम. समजा हा ट्रायंगल ABC आणि इथला जर असेल समजा P. आहेत का सगळेजण जागेवर? हा रे आहे, आपलं काम इथपर्यंतच आहे. तर जॉमेट्रिक मीन काय सांगते? आता तुम्हाला तुमच्या परीक्षेत जॉमेट्रिक मीन डायरेक्टली नाही येणार. पण आता तुमच्या सिलेबस नुसार याचा प्रश्न बनतो. आता जो सिलेबस आहे त्याच्यानुसार बनतो. आठवते तुम्ही आपण परवा क्वेश्चन करत असताना एक स्क्वेअर वाली टर्म आली होती, सत्य आहे बघा. CA स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू DC असं आपण काहीतरी लिहिलं होतं. घेता एक प्रश्न? हा, खोटं बोलले तुम्ही, परत राहील. तर लक्षात घ्या, सिंपल गोष्ट लक्षात घ्या, हे ऍक्च्युली काय आहे?
जॉमेट्रिक मीन हे दुसरं तिसरं काही नाही. बघा एक मोठा ट्रायंगल आहे आणि मध्ये पुन्हा 2 छोटे ट्रायंगल आहेत. ते पण राइट अँगल ट्रायंगल आहेत. तर 3 राइट अँगल ट्रायंगल हे म्युच्युअली म्हणजे एकमेकांशी सिमिलर असतात. हे सगळे सिमिलर आहेत आणि सिमिलर मध्ये तुम्ही जेव्हा CSST लावाल, करस्पॉन्डिंग साइडचे रेशिओ आणि क्रॉस मल्टिप्लाय कराल, तेव्हा तुम्हाला जे रिलेशन भेटते स्क्वेअर वालं, दॅट इज जॉमेट्रिक मीन. तर जॉमेट्रिक मीन तुम्ही परीक्षेत कसं करणार? याला याच्यासोबत सिमिलर दाखवणार, क्रायटेरिया वापरून आणि मग ते स्क्वेअर आणणार आणि मग व्हॅल्यू ठेवून आन्सर काढणार. तर त्याच्यामध्ये तुम्ही ही प्रॉपर्टी लावू शकता. नो प्रॉब्लेम. तर तुम्हाला ऍटलीस्ट हे तर कळेल ते मला कोणाचा स्क्वेअर कोणासोबत नीट दाखवायचा आहे. तुम्हाला ऍक्च्युअली डायरेक्ट फॉर्म्युला नाही वापरता येणार परीक्षेत, कारण सिलेबस मध्ये नाहीये. स्टेट बोर्डला आहे. त्यांची पूर्ण एक्झरसाइजच जॉमेट्रिक मीनवर आहे. खूप चांगले चांगले प्रश्न आहेत त्यांचे. तर लक्षात घ्या, तुम्हाला डायरेक्ट तर नाही वापरता येणार, पण तुम्हाला ऍटलीस्ट हे तर लक्षात येईल कोणाचा स्क्वेअर घ्यायचा आणि कोणाचं प्रोडक्ट घ्यायचं. त्यानुसार तुम्ही रेशो तर सेट करता आणि त्यानुसार ट्रायंगलला सिमिलर दाखवतात. त्याला म्हणतात रिव्हर्स थिंकिंग. आन्सर कडून क्वेश्चन कडे जायचं. तर याच्यासाठी काम करा. जॉमेट्रिक मीन काय सांगतो? जर या कंडिशन पूर्ण झाल्या तर तो म्हणतो हा जो एपी आहे ना, याला म्हणतात जॉमेट्रिक मीन. एपी असतो जॉमेट्रिक मीन. तर प्रॉपर्टी सांगते जॉमेट्रिक मीनचा स्क्वेअर, नीट आहे का, इज इक्वल टू सीपी इंटू पीबी. दॅट्स इट. फॉर्म्युला इज डन. सर हा रेशो कसा यायला पाहिजे? एक काम करा, इथे एक एपी ठेवा, इथे एक एपी ठेवा, झालं की नाही क्रॉस एपी स्क्वेअर. तुम्हाला रेशो तर कळेल कोणता आणायचा. कधीही ज्याचा स्क्वेअर असतो ना त्याला रेशो मध्ये काय करायचं? नेहमी क्रॉस मध्ये ठेवून द्यायचं, कारण मल्टिप्लाय होऊन ते स्क्वेअरच बनणार. पहिलं काम तेच करायचं. आता इकडे कुठेतरी ऍडजस्ट करा सीपी आणि पीबी तुमच्या ट्रायंगल नुसार. तर तुम्हाला एवढं तर कळलं की मला हा रेशो दाखवायचा आहे. हा रेशो दाखवायचा एकदा कळलं की तुम्ही कोणते ट्रायंगल घ्यायचे हे पण कळते. आणि ट्रायंगल मध्ये असा रेशो दाखवला की हे येते, हे आले की दिलेल्या व्हॅल्यूज ठेवा. म्हणजे तुम्ही जॉमेट्रिक मीन न वापरताही वापरला. तुमच्या सिलेबस मध्ये 100% असा प्रश्न येणार. तुम्ही जर बोर्डला म्हणाल की जॉमेट्रिक मीन आमच्या सिलेबसला नाही, ते म्हणते आम्ही कुठं म्हणलं जॉमेट्रिक मीन? आम्ही तर म्हणतो सिमिलर दाखवा आणि मग प्रूव्ह करा. ते तुम्हाला बोलूच देत नाही. सीबीएसईचे लोक आहेत दिल्लीला बसलेले. समजलं? दिल्लीचे लोक काय कोणाला बोलूच देत नाही. तर लक्षात ठेवा, ही प्रॉपर्टी काय सांगते? जॉमेट्रिक मीनचा स्क्वेअर त्याच्या या दोन पार्टच्या प्रोडक्टला इक्वल असतो. ऑलवेज करेक्ट. लक्षात ठेवा, त्यालाच म्हणतात जॉमेट्रिक मीन फॉर्म्युला. आणि यामध्ये जो एपी आहे आंध्र प्रदेश, यालाच म्हणायचं जॉमेट्रिक मीन. तो आहे एपी. तर जॉमेट्रिक मीनचा स्क्वेअर केला जातो नेहमी. कंडिशन काय काय असली पाहिजे? गिवन ट्रायंगल मस्ट बी राईट अँगल आणि तुम्ही टाकलेला परपेंडिक्युलर राईट अँगल मधूनच असला पाहिजे. नाही तर म्हणता सर आम्ही इकडून एखादा परपेंडिक्युलर टाकू, असा नाही जमणार. तर तिथे ही प्रॉपर्टी नाही लागत. तर प्रत्येक प्रॉपर्टीला स्वतःचे काही रूल्स असतात, प्रत्येक थेरमला कंडिशन्स असतात. तर याची कंडिशन ही आहे. चला पुढे जाऊन सगळं जंबल व्हायच्या आधी रिवाइज करा. काय काय पाहिलं? एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. बघा एवढा ऍक्च्युअल सिलेबस आहे बरं या चॅप्टरचा. अजून 3 टॉपिक आहेत. तेवढा हा चॅप्टर ऍक्च्युअली, आणि हा पूर्ण जसा तसा स्टेट बोर्ड मध्ये आहे. खूप मोठा चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. एनसीईआरटीने तेच विचार केला, काय लेकराला त्रास द्यावा. उगाच छोटे छोटे लहान लेकर आहेत, लहान सिलेबस. मग हे लहान लेकरं पुढे 11वी-12वीला स्ट्रगल करतात, माहित काहीच नसते. लक्षात घ्या. तर हे झालं रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. उसके बाद अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय सांगते? या पद्धतीने हा रेशो, या दोघांचा रेशो याच्या रेशोला इक्वल असतो. रेशो कसे घ्यायचे सांगितलं, त्याच्यानंतर विचारू नका. हे पण सगळं सिमिलर दाखवून असंच करायचंय. सगळं सिमिलॅरिटीशी रिलेटेड आहे. तुमच्या सिलेबस मध्ये डायरेक्ट नाव नाही दिलं तरी हे सगळं इन्क्लुडेड आहे.
परीक्षेत विचारणार. येणार म्हणजे येणार. नाही आलं तर पुढच्या रविवारी मी टाकतो. आता बघा, जॉमेट्रिक मीन 27. एपी स्क्वेअर इज इक्वल टू सीपी इंटू पीबी. या प्रोडक्टला इक्वल असतं. चला, या काही मेन गोष्टी होत्या. आता ट्रायंगल मध्ये आपण सगळ्यांनी लहानपणापासून एक फॉर्म्युला खूप आनंदात शिकलाय 7th स्टँडर्ड पासून, पायथागोरस. सगळ्यांचा आवडता पायथागोरस. ते सॅन्टा क्लॉज सारखा पायथागोरस असतो जॉमेट्री मध्ये. केव्हा येतो फुगे घेऊन, ठीक नाही, केक घेऊन, चॉकलेट्स घेऊन, तसं आहे. आता पायथागोरस हा जो सॅन्टा क्लॉज आहे ना, तो 3 वर्ष झालं तुम्ही बोलवायला. यावेळेस तो थोडा आजारी आहे, त्याला दुसऱ्याला पाठवू. तो थोडा मोठा सॅन्टा क्लॉज आहे आणि तो अजून भारीच आहे. तर तो आहे अपोलोनियस. आता तुम्ही अतुल सरकडे मॅथ शिकताय. सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला, मी रिकामं जाऊ देत नाही. तुम्ही किती डोक्यात घ्यायचं तुमच्यावर डिपेंड आहे. अपोलोनियस थेरम. परत आपले 2 प्रश्न. वेन, हाऊ. अपोलोनियस वापरायचा कधी? ऑब्व्हियसली ट्रायंगल मध्ये वापरायचा. इन ट्रायंगल मध्ये मध्ये बोलू नका. विथ मेडियन. ह्याची कंडिशन आहे मेडियन. अपोलोनियस थेरम इज नथिंग बट ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. म्हणून मी त्याला मोठा सॅन्टा क्लॉज म्हणले. हा थेरम आता स्टेट बोर्ड 10वीला आहे 4 मार्कासाठी. आणि एक एक्सरसाइज पण आहे याच्यावर. हे सगळं ट्रायंगल मध्ये तुम्हाला माहित पाहिजे. पुढे तुम्ही काही शिका न शिका हे डोक्यात तर घेऊन जा. अपोलोनियस थेरम काय सांगतो पहा. एक ट्रायंगल घेऊ. हे सगळं डोक्यात बसलेलं पाहिजे तुमच्या. चला, ठीक आहे. त्याला नको येतं ना. एक ट्रायंगल घ्या. या ट्रायंगलच्या मीडियन काढायचे आपल्याला. सम्यक आणि पार्थ आता रात्री केंद्रीय विद्यालयात पाठवी. लक्ष ठेवा. ट्रायंगल घ्या. त्याची कोणती एक ऑपोजिट साइड घ्या. त्याचा मिड पॉइंट घ्या. म्हणजे हे 100% बायसेक्ट झालेलं असणार. त्याला जोडा ऑपोजिट वर्टेक्स सोबत. त्याला आम्ही 7th स्टँडर्डला नाव दिलं होतं मेडियन. 7वीला वर शिकवलं होतं. 1:3. 1:3 का 3:1 का 2:1? काय झालं ना, 2:1. अरे बाबा, सेंट्रॉइड असते, आठवते का? मेडियनच्या इंटरसेक्शनला सेंट्रॉइड म्हणतात. काहीच आठवण बाबा यांना. सगळे त्या गजनीपेक्षा भारी आहेत. मेमरी लॉस. अरे बाबा, ही मेडियन आहे, ही दुसरी मेडियन आहे, ही तिसरी मेडियन आहे. तर बघा, ही लेंथ याच्यापेक्षा जास्त असते. हा जर हा एक्स असेल तर हा 2x असतो. हा रेशो 2:1 असतो. आणि यांच्या या इंटरसेक्शनला आपण नाव दिलं होतं सेंट्रॉइड. कॅपिटल जी लिहित होतो आपण. सेंट्रॉइड डिवाइड्स मेडियन इन द रेशो 2:1. आता याचं काम ऍक्च्युअली नाहीये, पण माहित असू द्या सेंट्रॉइडची प्रॉपर्टी. थोडं जास्त तुमचं चलबिचल व्हायला फार. आता पहा, समजा एबीडी नावाचा ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये बीडीचा मिड पॉइंट सी आहे. एसी इज मेडियन. तर पहिली गोष्ट समजून घ्या, केव्हा वापरतात कोणताही ट्रायंगल ज्याच्यात मेडियन आहे. वेन. समजलं? तर हे काय सांगतं, त्याचा फॉर्म्युला फार भयंकर आहे. मी आधी फॉर्म्युला लिहितो. हा फॉर्म्युला आहे. तर तुम्ही पाठ केला का? बिलकुल नाही. पाठ झाला. 25 वर्ष झाले तेच करायला. आता आहे का, फॉर्म्युला खूप सोपा आहे. मी तुम्हाला बोललो स्क्वेअर दिसायला येत नाही तर
म्हणजे हा पायथागोरसशी रिलेटेड आहे. सर पायथागोरसशी रिलेटेड आहे तर कुठंच राईट अँगल नाही. असतो बेटा. त्याच्यात 2 ट्रायंगल आहेत. एक हा आपला मेन मोठा ट्रायंगल घ्या. तो अॅक्यूट अँगल ट्रायंगल दिसतो. अॅक्यूट अँगल ट्रायंगलची हाईट ही नेहमी ट्रायंगलच्या आत असते, इनसाइड असते. आणि बघा एसीडी ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे दिसतो. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलची हाईट नेहमी ट्रायंगलच्या बाहेर असते कारण कर्वच यूज केला त्याला. आता ही कॉमन हाईट आहे दोघांची सुद्धा. बघा याच्या बाहेर आणि याच्या आतमध्ये ती एकच आहे. तर इथे एक राईट अँगल ट्रायंगल दिसतो. हा एक राईट अँगल ट्रायंगल दिसतो. तर 2 वेळा पायथागोरस लावून त्यांना ऍड करून असा एक रिझल्ट बनतो. अपोलोनियस काही नाही, चोर होता. त्यानं पायथागोरसच्या फॉर्म्युल्याला तोडून मोडून काहीतरी बनवलं आणि म्हणे बघा मी एक नवीन थेरम आणला. ते चोरट आहे. दुसरं काहीच नाही. त्याने अरे असे बरेचसे फॉर्म्युले मॅथ्समध्ये तुम्हाला सापडतील, जे एका मॅथेमॅटिशियनने मेहनत करून आणले, दुसऱ्यांनी तोडून मोडून स्वतःच्या नावावर विकले. तसा प्रकार आहे हा. तर लक्षात कसं ठेवायचं पहा. मी तर लिहिलंय, मी याला डबल लिहितो आता तुमच्यासाठी. यालाच अपोलोनियस थेरम म्हणतात. अपोलोनियस थेरम काय सांगतो? रिलेशन बिटवीन साइड्स ऑफ अ ट्रायंगल अँड इट्स मीडियन. बघा याच्यामध्ये एसी दिसतं का तुम्हाला? ही मीडियन. ठीक आहे? एबी, एडी या 2 साइड ते आधीमध्ये झलक मारते. ॲडव्हर्टाइज असतात ते. आता लक्षात घ्या. एकच मिनिट हां. या फॉर्म्युल्याला कसं यूज करतात? मी तुम्हाला नव्याने साइडला काढून दाखवतो. ट्रायंगल पाहायचा कुठेही त्याची एक मीडियन आहे. ठीक आहे? मीडियन या 3 मध्ये कुठेही असू शकते. समजा आपण इथे घेतला PQRS नावाचा ट्रायंगल. इथे मीडियन PS आहे. याच्यात नेहमी काय करायचं? या व्हर्टेक्स पासून जे लक्ष देतील ते शिकतील. एकमेकांना बघून काहीच भेटत नसते. इथे व्हर्टेक्स P आहे. इकडून एक साइड आहे बघा आणि इकडून एक साइड आहे. व्हर्टेक्स पासूनच्या 2 साइड लिहा. PQ, PR दोघांचे स्क्वेअर करून ऍड करा. लक्षात ठेवायची आयडिया. मी जेव्हा स्टुडंट होतो माझा सिलेबस हाच होता. मी स्टेट बोर्डचाच होतो. मी अपोलोनियस कसं पाठ केले सांगतो. मला उगाच 150 पैकी 149 मार्क नव्हते बोर्डमध्ये. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. लक्षात कसं ठेवायचं? व्हर्टेक्स घ्या. व्हर्टेक्स पासून निघालेल्या 2 साइड मीडियनच्या आयदर साइडला असलेल्या त्यांचे स्क्वेअर करून ऍड करा. झाली LHS तयार. आता काय करा? इथे 2 हाफ बनलेत ना मीडियन मुळे. तर काय करा? मीडियन लिहून टाका. मीडियन लिहा. सोबत या 2 पैकी कुठला एक हाफ लिहा. अरे दोन्हीची लेंथ सेमच आहे ना. चला मी QS लिहितो. दोघांचे काय करा? स्क्वेअर आणि दोघांची करा डबल. दॅट इज अपोलोनियस फॉर्म्युला. कसं लक्षात ठेवायचं कळलं? तुकडे तुकडे करून सांगितलं. चला चेक करतो. चेक करतो. सांग. तो फॉर्म्युला सांग. LH स्क्वेअर प्लस LP स्क्वेअर इक्वल्स टू 2LN स्क्वेअर प्लस 2NM स्क्वेअर. हा चालते. तू म्हणलं तूच ऐकतो बाबा. आलं सगळ्यांच्या लक्षात? झालं एवढंच आहे. प्रूफच्या फंद्यात पडू नका. सोपं कसं होते सांगितलं ते तुम्हाला. ते लक्षात कसं ठेवायचं. खूप सारे फॉर्म्युले बेटा. तुम्हाला काही ना काही तिकडम काढावंच लागते. हां? नाही. हा तुम्हाला नाही विचारणार. अपोलोनियस कधी नाही. पण एखाद्या प्रूफमध्ये प्रूव्ह करा म्हणून येऊ शकते. पण याचे प्रूफ असे नाही येणार तुम्हाला. काळजी करू नका. मी जे तुमचे एक्स्ट्रा क्वेश्चन्स घेणार आहे, ते एक से बढ़कर एक क्वेश्चन आहे. तशा टाईपचाच तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये येणार. बोर्ड एक्झाम विचारून काय विचारते मला माहिती. कारण ते मलाच विचारून पेपर काढते. चला इथपर्यंत कळलं सगळ्यांना? तर एवढ्या आपण जवळपास सगळ्या प्रॉपर्टी पूर्ण केलेल्या आहेत. ट्रायंगलमध्ये नेहमी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि एक लास्ट आपल्याला माहिती आहे स्पेशल 2 ट्रायंगल आहेत. राईट अँगल ट्रायंगल. मी तुम्हाला लास्ट इयर हे शिकवलं होतं.
30, 60, 90 ट्रायंगल आणि 45, 45, 90 ट्रायंगल. सगळं माहित असू द्या बेटा. हे दोन स्पेशल राईट अँगल ट्रायंगल आहेत. ठीक आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन टाईप आहेत. एक 30, 60, 90 वाला. याला मी पुढे तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये डायरेक्ट शिकवेन. हेच ट्रिग्नोमेट्री मध्ये हेच दोन ट्रायंगल असतात आणि ह्यांच्याच हेल्पने मी तुम्हाला सगळ्या रेशिओचा टेबल कसा लक्षात ठेवायचा सांगतो. व्हॅल्यू टेबल कसा लक्षात ठेवतात हे सांगतो. त्या व्हॅल्यू टेबल पाठ करत बसतात मुलं. त्या पाठ करण्याच्या फंद्यात पडायचं नाही. पाठ केलं म्हणजे संपलं. आज पाठ होते, उद्या पाठ राहते, वर्षभर पाठ राहते, परीक्षेला विसरते. त्याच्यामुळं पाठ करण्याच्या फंद्यात पडू नका. फ्रेमला अपील झालं पाहिजे, हा हे असं आहे, संपलं. एक हायपोटेन्यूज घ्यायचा 1 युनिटचा. 1 युनिट म्हणतोय मी. ते 1 सेंटीमीटर राहू शकते, फूट राहू शकते, किलोमीटर राहू शकते, 1 लाईट इयर राहू शकते. आता हे 1 युनिटची हायपोटेन्यूज आहे. आता आपल्याला हा थेरम काय सांगतो? 30, 60, 90 ट्रायंगल मध्ये ऑलवेज इट्स ट्रू स्पेशल ट्रायंगल आहे. याचे प्रूफ पण आहेत. म्हणून म्हणतो, टू बी अ गुड लर्नर, टू बी अ गुड स्टुडंट, यू मस्ट रेफर स्टेट बोर्ड बुक. व्हेरी नाईस. एनसीईआरटी ह्याच्या कुठंच नाही, कुठंच. मी एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डच्या कंपॅरिझन मध्ये चॅट जीपीटी सोबत भांडण केलं होतं. शेवटी त्यानं सरेंडर केलं, आय एम सॉरी म्हणून. देवा शपथ. सरेंडर केलं. त्याला असे असे प्रश्न विचारले, त्याला मान्य करावंच लागलं की सीबीएसई मध्ये काही दम नाही म्हणून. सोडत नाही मी. चला हे 1 आहे. तर सरळ सरळ लक्षात घ्या. इन एनी right angle triangle in which the angles are 30, 60, 90. The side length opposite 30 degree is always half of the hypotenuse. ठीक है? And side opposite 60 degree is always √3/2 of hypotenuse. यालाच आम्ही पुढे चालून sin 30 आणि sin 60 म्हणतो. सामनेवाला आठवते सगळ्याला? हा. तर सामनेवाला आहे 1/2, हायपोटेन्यूज 1. तर 1/2 चा रेशो 1 सोबत काय राहील? 1/2 च राहील. तर sin 30 ची व्हॅल्यू म्हणजे 30 च्या ऑपोजिट साइडचा रेशो. sin 60 सामनेवाला √3/2 विथ हायपोटेन्यूज तो 1 आहे. तर ह्या दोन व्हॅल्यू तर इथंच लर्न झाल्या. 30, 60, 90 वरून. 4 व्हॅल्यू लर्न करून घेतो. 3 किमान 3 तर करूनच घेतो, सोडत नाही तुम्हाला. 30, 60, 90 मध्ये हे लक्षात ठेवा. हा रेशो आहे. जर तुम्हाला कोणी असं सांगितलं की इथे 60 आहे, इथे 30 आहे, ही लेंथ 6 आहे, तर x आणि y आहे. तर x किती? सर काय नाही, 30 इथे आहे. नाहीतर याला म्हणतात हाफ. मी मुद्दाम अँगलची पोझिशन बदलली. परीक्षेत असंच करतात हा, काळजी करायचीच नाही. ते काय काय वाईट करू शकतात ते लक्षात ठेवायचं. 30 च्या ऑपोजिट साइड x आहे, 30 च्या ऑपोजिट हायपोटेन्यूजच्या हाफ असते. हायपोटेन्यूज 6 आहे, तर ही 3 असेल. नेहमी हायपोटेन्यूजच्या हाफ करा. नाहीतर इथे लिहिताल 1/2. 1/2 केव्हा? when hypotenuse is 1. 1 चा हाफ आहे ते, रिलेटिव्ह आहे. तर इथे ही गोष्ट लक्षात ठेवा. तर याला आणि y येतं √3/2 ऑफ हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज 6 आहे. तर y मस्ट बी 3√3. ओके. हा झाला तुमचा पहिला ट्रायंगल. दुसरा आहे 45, 45, 90. आता याला जर नीट पाहिला तर हा एक आयसोसिलस ट्रायंगल आहे. बघा बेस अँगल दोन सेम आहे. when base angles are same, triangle is isosceles. काल परवा प्रूफ मध्ये यूज केले आपण. आणि आयसोसिलस आहे म्हणजे याच्या दोन साइड सेम आहेत. या दोन साइड सेम आहेत. आज मी तुम्हाला सगळं शिकवलं ट्रायंगल मध्ये जे जे राहिलं होतं. काहीच ठेवलं नाही आता माझ्याकडून. याची पण आपण हायपोटेन्यूज किती मानू? 1. तर काय सांगता ते? साइड ऑपोजिट टू 45 डिग्री. आता ही धरा काही धरा, दोन्ही त्याच आहेत. इज ऑलवेज
1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज. यालाच आम्ही पुढे म्हणतो sin 45. sin 45 इज 1/√. 3 रेशो तर इथंच पाठ झाले आपले. ते पाठ म्हणजे कळलं काय म्हणायचंय. मी नेहमी व्हॅल्यू टेबल शिकवताना हे 2 ट्रायंगल डोक्यात ठेवा म्हणून सांगतो. हे खूप पॉवरफुल ट्रायंगल आहे. खूप पॉवरफुल. नेहमी कामाला येतील. तर या पद्धतीने ट्रायंगल चॅप्टरमध्ये मी सी आणि स्टेट बोर्ड याचं मिक्स करून सगळी थिअरी सांगितली तुम्हाला. सगळी थिअरी. हा व्हिडिओ 2 वेळा बघा. म्हणजे तुम्हाला बेसिक काही थिअरीज आहेत. आता इथे आपण कोणते प्रूफ वगैरे शिकले नाही. ॲक्चुअली प्रूफ 10th मध्ये पण अपेक्षित नाही. अपोलोनियस थेरमचा प्रूफ विचारतात बोर्ड एक्झामला त्यांच्या, तुमच्या नाही. त्यांना तो थेरमच आहे. पण अपोलोनियस कसा वापरायचा हे कळलं ना तुम्हाला? मीडियनच्या केसमध्ये वापरायचं. कामाला येऊन जातं बरं. कसं येतं काय नाही आपण क्वेश्चन्स बघू. मी निवडून क्वेश्चन काढतो जिथे त्यांचं ॲप्लिकेशन आहे आणि ते आपण करू. एक प्रश्न बघूया देतो किंवा राहू द्या आता 8 वाजलेच.